जय गणेश मित्रांनो, मी ओमकार ताजने भटकंती वरसा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण फूड भटकंती करायला आलो आहे इंडियाज अनलिमिटेड फूड बुफे, लार्जेस्ट अनलिमिटेड फूड बुफे, जिथं खूप सारे व्हरायटीज आहे। किती व्हरायटीज आहे आपण ते बघूया, पण खरंच अनलिमिटेड असणार आहे, क्वालिटीला पण बेस्ट आहे। आणि मी असं रिसर्चनुसार पाहिलं की लोक तिथं खूप सारी गर्दी करतात त्या टेस्टला। तर काय त्याची खासियत आहे, काय त्या रेस्टॉरंटचं नाव आहे आणि का अख्खं पुणे इकडे येते जेवायला आणि अनलिमिटेड फूडचा आस्वाद घ्यायला। तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला कॉन्फिडन्स भेटतो आणि असे नवीन नवीन जागा एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही एकदम तत्पर राहतो। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर फायनली मित्रांनो आपण आलोय इंडियाज बिगेस्ट अनलिमिटेड बुफेला, जे मी तुम्हाला इंट्रोमध्ये सांगितलंच आहे। तर दे दनादन त्याचं नाव आहे त्या रेस्टॉरंटचं। आता इंडियाज बिगेस्ट म्हणतात सगळे, ते काय आहे तर तुम्ही बघू शकतात, प्रीमियम बुफे 111 प्लस व्हरायटीज आहे, 111। आता ते 111 मध्ये तुम्हाला सूप पासून, स्ट्रीट फूड पासून, मेन कोर्स पर्यंत, पिझ्झा वगैरे, पाणीपुरी, सॅलड, कॉफी आणि आय मीन कोल्ड सॅलड पासून तर स्वीट पर्यंत ब्युरेजेस सगळे। तर आपण हे एक्सपिरियन्स करणार आहे की का सगळे पुणेकरी तर एवढी गर्दी करतात आहे। तर चला मग बघूया कसा यांचा ॲम्बियन्स। चला Where my Punjabis at? तर मित्रांनो, फायनली ज्याची वाट तुम्ही पाहत होते की बाबा बुफे एरिया कुठे आहे, काय व्हरायटीज आहे, तर फायनली मी आलोय। तर तुम्ही बघू शकता की केवढा मोठा बुफे एरिया आहे, जिथे 111 प्लस व्हरायटीज आपल्याला पाहायला भेटणार आहे। मेन कोर्स पासून, स्टार्टर्स पासून, सूप वगैरे, स्वीट्स वगैरे सगळंच आहे। तर आपण वेळ न दवडता लवकरच चालू करूया आपलं, बघू आपण स्टार्टरमध्ये काय काय खाऊ शकतोय। तर माझ्यासोबत चला मग आपण, आणि इथं सेल्फ सर्व्हिस आहे, तर तुम्हाला स्वतःलाच घ्यायला लागतंय। चला Where my Punjabis at? तर मित्रांनो आपण स्टार्ट करतोय स्टार्टर्स पासून। खूप सारे इथं म्हणलं पहिलं तर हळूहळू लो पासून हाईकडे जाऊ आपण। तर सर्वप्रथम मला इथं दिसलं ते मिरची भजी। ऑब्व्हियसली आता बाहेर आपण कधी कधी ब्रेकफास्टला वडापाव वगैरे ते खातो, तर म्हणलं मिरची भजी तर आपलं स्पायसी आहे ते आपण स्टार्ट करू। तर चला दुसरं आपण बघू काय घेऊ शकतो। तर फायनली आता आपण सेकंड स्टार्टरमध्ये आपण घेणार आहे पाणीपुरी। खाऊ शकतो आपण ब्रेकफास्टला पाणीपुरी, असं काय नाही बरं का पोरींनो की संध्याकाळी जायला लागते। 2च 3 आणि 4 पाणीपुरी घेऊ, नंतर फोडू वगैरे। ही त्यांची जवळ्या, ही यांची बटाट्याची भाजी लाल मसाल्यात आहे, तर थोडीशीच घेतोय, जस्ट जेवढं जाईल तेवढं। फूड वेस्ट नाही करायचं आहे आपल्याला ऑफकोर्स। आणि हे रगड्याची भाजी, जी आपण मोस्टली पाणीपुरीला खाणार आहोत। नशीब यार, मोस्टली आहे ना सगळीकडं नुसतं पाणीपुरीचं पाणी दिलं जातं, पण यांनी बुफेमध्ये रगड्याची भाजी पण ठेवली, हे मला एक आवडलेलं आहे। आणि Where my Punjabis at? त्याच्यानंतर एक गोड पाणी आहे। तर फायनली आपले हे पाणीपुरी आणि ते झाले। लगेचच तुमच्या इथं आपण ढोकळा घेऊया। आता हे तुम्ही पाहू शकता, ढोकळा दाखवायला इथं खमण ढोकळा आहे आणि मसाला ढोकळा आहे। तर एक आपण खमण ढोकळा घेऊ, तर ऑब्व्हियसली आपण बाहेर पण खातो। आणि जे आपण मसाला डोसा, शक्यतो आपण पाहत नाही तर मसाला डोसाला पण मसाला ढोकळा, डोसा चालू तोंडात, एवढी भूक लागली। तर घेतले आपण मसाला ढोकळा। तर हे सगळं खाऊ, त्याच्यानंतर बाकी अजून काय काय व्हरायटीज आहे, काय काय ऑप्शन्स आहे आपण ते बघूया। चला मग।
तर फायनली मित्रांनो आपण आपल्या टेबलवर आलो आहे आणि आम्ही पण टेबल इतका भारी निवडला आहे की बाहेर आपल्याला बाणेर एरियाचा रोड दिसतोय आणि एकदम त्याच्या बाहेर आता आम्ही खायला बसलो आहे. बाहेर पावसाचं वातावरण एकदम फ्रेश. तर चला फूडवर येऊ ज्यासाठी तुम्ही माझ्याकडे येत असतात. तर सर्वप्रथम आपण भजी खाऊया, जे की तुम्ही पाहिलेच जेवढे आपण स्टार्टरमध्ये घेतले. मला तिखट जास्त आवडत नाही तरी पण एक भजी बघू. वा, टेस्ट आहे म्हणजे ना, खरं सांगू का असं वाटत नाही आहे की अनलिमिटेड बुफे म्हणून क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केला असेल. स्टार्टरमध्ये आपण हळूहळू क्वालिटी बघूच, पण याच्यात मला काही वाटलं नाही. आणि हा एक मेन म्हणजे तुम्ही जेव्हा टेबलवर बसायला येतात तेव्हा तुम्हाला आपलं कोल्ड ड्रिंक्स वगैरे सर्व केले जातात. आणि आता त्याच्यानंतर बघूया मसाला ढोकळा. फुल रेड कलरचा आहे, ऑरेंज रेड कलरचा मसाल्यामध्ये डीप आहे. बघूया चटणीमध्ये. सुंदर, मस्त एकदम चवेला. खूप स्पंची म्हणजे असं स्पंज सारखं आहे. सो चांगलं हे झालंय. आपलं नॉर्मल डोसा बघू. नॉर्मल डोसा तर खूप भारी. तर डोसाच बोलतो यार, भूक लागल्यापासून ढोकळा. तर नॉर्मल ढोकळा खूप, ते जे पाणी आहे ना ढोकळ्यामध्ये असं ते खरंच याच्यात आहे. सो ते मला लय आवडलं. ऑसम. तर आता मित्रांनो नेक्स्ट वळूया आपल्या पाणीपुरीकडं. पाणीपुरीवाले भाई या ऑब्विसली. प्रोफेशनली फोडता येणार नाही आहे मला. आपण काही पाणीपुरी जास्त रोज घरी बनवत नाही. आणि आता एका पाणीपुरीमध्ये मी करतो. पहिले रागड्याची भाजी टाकू, नाही सॉरी, पहिले बटाट्याची भाजी, त्याच्यानंतर रागड्याची. चमचा आणायला, चमचा आहे का? चमचा आहे तो रागडा. त्याच्यानंतर थोडंसं तिखट पाणी, गोड पाणी. ओके, बघूया आता. ऑसमच. मी लिटरली सांगतो, बाहेर पण पाणीपुरी भेटते पण इथं खरंच आहे ना, जे आपण मी प्राइजेस सांगतो किती अनलिमिटेडचे, पण इतकं भारी क्वालिटी त्यांनी मेंटेन केली आहे. मला असं वाटलं 111 व्हरायटीज वगैरे त्यांनी उगाचच नाव दिले. पण हे स्टार्टरमध्ये जे आपण जे पदार्थ घेतले होते, मिरची भाजीपासून, पाणीपुरीपासून, ढोकळ्यापासून सगळं भारी निघाले. म्हणजे मला वाटलं नाही की क्वालिटीमध्ये थोडं कॉम्प्रोमाइज केलं असेल त्यांनी. तर या हे सगळं मी आता संपवतो. नंतर आपण वळूया की काय काय अजून इन्क्लूड आहे त्यांच्या व्हरायटीजमध्ये आणि काय काय आपण घेऊ शकतो. तर चला मी आता फोकस करतो. मला माहिती आहे तुम्हाला पण राहणार नाही आहे की अजून काय आहे, तर बघूया मग. चला. तर मित्रांनो आम्ही हे खातच होतो, संपवतच होतो. तर त्यांनी लगेच म्हणजे इथं सेल्फ सर्व्हिस आहेच आहे, पण मध्ये मध्ये वेटर्स येत राहतात की तुम्हाला काय पाहिजे तो रोटीज वगैरे. तर त्यांनी गार्लिक ब्रेड हे केलं तर वरती मस्त चीज आहे. बघू चवेला कसं लागतंय. जास्त चमचा हे नाही करायचं, खाता येतं याच्याने. तर वा, चमचा पण कसा लागतोय, खाऊ ना डायरेक्ट यार, राहत नाही. खूप जो सुगंध आहे ना, आरोमा आहे ना गार्लिकचा, तो आहे. कॉम्प्रोमाइजच वाटत नाही यार. मी आहे ना तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही कंटाळा येणार आहे ह्या शब्दाचा क्वालिटी कॉम्प्रोमाइज टेस्टबद्दल, पण प्लीज झेला मला, कारण की खरंच बाप क्वालिटी. वा. आणि म्हणजे तुम्हाला सांगू का, मी इथं नुसतं जेवण नाही तर ॲम्बियन्स तुम्हाला मी दाखवलंच कसं आहे. तुम्ही पाहिलं पण असेल थोडं स्टार्टिंगला, पण ॲम्बियन्स खरंच खूप प्रीमियम ॲम्बियन्स आहे. असं वाटते कोणतं तरी आहे ना क्वालिटी रेस्टॉरंटला आलो आहे आपण. आणि तिथं अनलिमिटेड असं बुफे भेटणं खरंच म्हणजे ना लाजवाब. तर आता बघू, तुम्हाला मी परत काय यायला नको, नाही तर मध्ये मध्ये येत राहीन. आता मीच जातो काहीतरी घ्यायला आणि दाखवतो आपण काय घेऊ शकतो. चला मग. तर मित्रांनो आता आपण स्टार्टर्स वळूया. आपण स्टार्टर्समध्ये काय खाऊ शकतो
तर आम्हाला ते इथं खूप सारे स्टार्टरमध्ये व्हरायटीज. पण आता पहिलं जे घेणार आहे आपण ते व्हाईट सॉस पास्ता थोडंसंच घेणार आहे तुमच्यासाठी, व्हाईट सॉस पास्ता. त्याच्यानंतर आपण घेणार आहे हा चायनीज पास्ता. मला जेवढं जमल ना मी तेवढंच तुम्हाला सांगणार आहे, आणि शेवटी मी पण ह्युमन बिंग पोट आहे माझं. पण या आता तुम्ही म्हणशाल 2च पास्ता आहे का? 2 पास्ता नाही आहे, तुम्हाला दाखवतो. चला, अजून खूप सारे व्हरायटीज आहे पास्ताचे. चला तर मी तुम्हाला सांगितलं होतं 2 पास्ता नाही आहे, इथं मल्टिपल अजून इथं 3-4 टाईपचे आपल्याला पास्ता भेटणार आहे. तर तुम्ही पाहू शकतात की चीज मॅक्रॉन, इटालियन पास्ता, त्याच्यानंतर पास्ता आयलँड आणि स्पायसीज पास्ता आहे. आपण आता स्पायसीज पास्ता घेऊ, स्पायसी. त्याच्यानंतर चीज मॅक्रॉन, चीज वगैरे घेऊ. तर आता आपण घेऊया इटालियन पास्ता. मोस्टली हा रेड सॉसचा पास्ता आहे. आणि पास्ता आयलँड घेऊ, थोडंच घेणार आहे आपण. स्टार्टरमध्ये खूप सारं झालेलं आहे. तर आपण आता घेऊया चीज गार्लिक पोटॅटो बॉल्स. 4 घेतो, जास्त आबोरेपणा नाही करायचं आहे. तर चला, आपण आता मंचुरियन पण थोडंसं घेऊ, की मंचुरियन सगळ्यांना असतं. तर चला मग. तर हे आहे मंचुरियन ग्रेव्ही. त्यातले 2च मंचुरियन घेणार आहे आपण, किंवा 3, बघू जेवढे येईल तेवढे. जेवढे पिशवीत घेता येईल तेवढं घ्यायचं, म्हणजे ताटाचा. ओके, तर अशा प्रकारे आपण घेतलं आहे. आणि आता एक जे शेवटचं स्टार्टर म्हणून आपण खाऊ शकतो ते हे आपलं टॅमॅटो सूप. इथं आपल्याला स्वीट व्हेज कॉर्न सूप पण आहे, पण आपण टॅमॅटो घेणार आहे. ठीक आहे. फायनली आपण स्टार्टर्समध्ये पास्ता, मंचुरियन, पोटॅटो चीज बॉल आणि हे टॅमॅटो सूप आपण घेतलेलं आहे. तर आता आपण सुरुवात करूया. चला, तर आपण चालू करूया फर्स्ट व्हाईट सॉस पास्ताने. माझा फेवरेट व्हाईट सॉस, म्हणून व्हाईट सॉसने चालू करू. ऑसम टेक्स्चर आहे व्हाईट सॉसचा. परफेक्ट काय म्हणता येणार, बॅलन्स टेस्ट म्हणता येणार. वा, खूप व्हाईट सॉस खूप मस्त आहे. आणि हा बघूया छान आहे. आपण याच्यात विनेगर वगैरे ॲड केलं, मस्त. आणि हा इटालियन आय थिंक पास्ता आयलँड म्हणून काहीतरी पिंकिश थोडंसं याचं ग्रेव्ही म्हणता येणार किंवा सॉस म्हणता येणार. तुम्ही पाहू शकतात. बघू तरी पण चवेला कसं आहे. विनेगरची जी टेस्ट आहे ती जास्त आहे. आणि हा एक बघू. आता एवढं साईज घेतले. हे 2 पास्ता कोणते राहिले माझ्या लक्षात नाही. आय थिंक चायनीज पास्ता आहे. थँक्यू. चायनीज पास्ताचं मी तुम्हाला सांगू की आपलं जे हक्का नूडल्स वगैरे किंवा ट्रिपल राईस वगैरे तसं त्या फ्लेवरमध्ये आणि आता हा पास्ता बघू. ठीक आहे. तर आता कसं आहे, मला जसं आवडतं मी तसं सांगतो. तुम्ही इथं येऊन तुम्ही पण ट्राय करा एवढे सगळे. तुम्हाला जे आवडेल तो पास्ता घ्या. कारण की माझा या पास्तामध्ये सगळ्यात फेवरेट तर माझं व्हाईट सॉसच आहे. असं काही नाही की मला व्हाईट आवडतो, पण खरंच व्हाईट सॉसचं ते नाही ना, चवेला खूप बाप चवेला आहे. सो ते एक चांगली गोष्ट आहे. तर आपण बघूया पोटॅटो चीज बॉल. आतमध्ये चीज दिले का नाही बघूया. आहे चीजचं थोडंसं आहे आणि बटाटा आहे आणि क्रिस्पी त्यांनी तळलेलं आहे ऑइलमध्ये. तर बघूया. खूप भारी. आम्ही जेव्हा घ्यायला गेलो तो संपलं होतं आणि तो ऑब्व्हियसली चवेला इतका भारी आहे. खूप क्रिस्पी बटाटा आणि चीजचं थोडंसं मध्ये ते स्मूथनेस खूप वाटतं, चीझीनेस आहे. वा. आणि मंचुरियन ग्रेव्ही तर बघू कसं आहे.
भारी. थोडंसं आय थिंक ग्रेव्ही थोडीशी सोर आहे, टेस्टला आंबट आहे थोडीशी, बट एवढी पण नाही. चांगलं आहे म्हणजे मंचुरियन चांगलं आहे, वाईट नाही मंचुरियन. जे मंचुरियन बॉल्स आहे ते खूप चांगले शिजवलेले आहेत, तर त्यामुळे आहे ना हे मला आवडलं एक. आता आपण जो लास्ट आहे त्यांचं सूप बघूया. टॅमॅटो सूप घेतलं होतं आपण. वा. सो ओव्हरऑल हे जे आहे स्टार्टरमध्ये जे आपण ट्राय केलं तर पास्ता, चीज बॉल, मंचुरियन खूप ऑसम आहे आणि सूप पण खरंच भारी आहे. तर मला खूप आवडलं. ब्रेकफास्टमध्ये जे आपण केलं तर नूडल्स पाणीपुरी ते पण भारीच क्वालिटी होते, क्वालिटीमध्ये कुठं कॉम्प्रोमाइज नव्हतं आणि याच्यात पण क्वालिटीमध्ये कुठंच कॉम्प्रोमाइज नाही आहे. तर खूप सिरियसली खूप भारी टेस्टला आहे. आणि मी तुम्हाला इथली गर्दी दाखवूनच हळूहळू हे गर्दीच तुम्हाला सांगू शकते की का लोक इथं ओढले जातात. तर चला बघूया. खातो मी आता आणि तुम्हाला मग मेन कोर्स का वळूया आपण. तोपर्यंत काय मध्ये दाखवायचं असेल तर ते पण दाखवतो. आता मी इथं फोकस करतो. तर मित्रांनो पास्ता खातच होतो, तर फायनली त्यांनी त्यांच्या वेटरने एक पिझ्झा आणून दिला आहे. आता मी तुम्हाला सांगतो प्राइजेसच्या हिशोबाने आपण बाहेर जो पिझ्झा मागवतो तो ऑब्व्हियसली रेग्युलर मीडियममध्ये तर 200च्या वरच जातात कधी कधी पिझ्झा. आणि इथं आपल्याला त्या प्राईज रेंजमध्ये ज्या प्राईज रेंजमध्ये आपण इथं आलो आहे त्या प्राईज रेंजमध्ये आपल्याला पिझ्झा, स्टार्टर, पास्ता वगैरे सगळं भेटतं आहे. तर हो बाबा थोडं परवडणारं आहेच आहे, कारण की ॲम्बियन्स पण भेटतं. तर जास्त वेळ नाही घालत, पिझ्झा कवळतो मी. तर यांनी ऑरिगॅनो वगैरे ते ठेवले. बघूया पिझ्झा, पनीर पिझ्झा, चीज त्याच्यावर टाकलेलं आहे त्यांनी. मस्त आहे एकदम. बाहेर 500 रुपये पिझ्झाला घालण्यापेक्षा मला असं वाटतं इथं येऊन तुम्ही पिझ्झासोबत बाकीचं पण खा, आणि ते खरंच भारी आहे पिझ्झा. वा. तर तुम्ही फोकस आता. तर आता आपण नूडल्सकडे वळूया. 2 प्रकारचे इथं नूडल्स आहेत. थोडीच क्वांटिटी घेतोय बाबा. आणि त्याच्यानंतर इथं हे हाका नूडल्स थोडेच घेतलेले. आणि हे क्रिस्पी कॉर्न राहिलं होतं ते पण थोडंच घेऊया. ओके, क्रिस्पी कॉर्न राहिले. आणि त्याच्यानंतर आपण आता फ्रेंच फ्राईज पण आहे, तर फ्रेंच फ्राईज पण बघूया की कसं इथं कसं भेटलं जातं. जास्त ऑइली वगैरे नाही, म्हणून फ्रेंच फ्राईजचा हा भाग सगळ्यांना आवडतो, सगळ्यांना टेस्टला आवडतं फ्रेंच फ्राईज. तर आपण फ्रेंच फ्राईज करूया. चला. तर मित्रांनो फ्रेंच फ्राईज घेऊन चाललाच होतो, तर इथं चाट दिसला. इथं 2 प्रकारचे चाट आहे, एक स्वीट कॉर्न चाट आणि तिसरा कसलं की आपण तिसरा चाट आला मूंग चाट आणि दुसरा आणि हा तिसरा चना चाट. तर आपण सगळे चाट बघूया काय कॉम्बिनेशन आहे. नूडल्ससोबत चाट खाते आपण. हे मूंग चाट आणि मूंग चाट होता ॲक्च्युली, स्वीट कॉर्न चाट त्याने उलट झाले, पण या मूंग चाट आहे. तर मूंग चाट आपण खातच राहतो, मूंग चाट घेत नाही, हे जे काहीतरी वेगळं आहे ते घेतलं. तर बघूया मग काय. चला. तर फायनली आपण मित्रांनो नूडल्स आणि चाट आणि फ्रेंच फ्राईज वगैरे आणले आणि क्रिस्पी कॉर्न. तर पहिलं चाटपासून स्टार्ट करतो. मस्त चना चाटमध्ये मसाला वगैरे, टॅमॅटो वगैरे चांगले. आत्तापर्यंत जे खाल्ले त्याच्यात त्यांनी असं काही कुठं वाटलं नाही कॉम्प्रोमाइज केले कोणत्या इन्ग्रेडियंट्स टाकण्यामध्ये, पिक्चरमध्ये, क्वांटिटीमध्ये. तर आता हे बघूया. गडीवर तो घरी बनवतो सेम चाट, स्पेशल चाट आहे म्हणता येईल. ते भारी. आणि आपलं मसाला कॉर्न चाट. कॉर्नचं ते जरा चटपटाने आहेच आहे, आंबट वगैरे ते. आणि ते मसाल्यामुळे अजून ते स्पायसी ॲड झाल्यामुळे असं वा. आणि क्रिस्पी कॉर्न घेऊ. क्रिस्पी कॉर्न पण छान आहे, जे आपल्या रेस्टॉरंटमध्ये भेटतं. सेम त्याच टेस्टला आहे, रेस्टॉरंट स्टाईलमध्येच आहे. खूप छान. आणि या फ्रेंच फ्राईज, तर फ्रेंच फ्राईज आता त्याला दाखवायची गोष्ट नाही, पण माझ्या कॅमेराला आवडतं फ्रेंच फ्राईज. तुम्ही आग्रह केलं फ्रेंच फ्राईज पाहिजे, तर बघू कसं ऑइली वगैरे नाही, आपण ते चेक करू. जास्त ऑइली नाही फ्रेंच फ्राईज सांगतो. आणि तुम्ही कलरला पण बघू शकता, तर व्हाईटिश कलरमध्ये जास्त त्यांनी तेलात तळलेलं नाही, की ब्राउनिश ऑइली. फॉर एक्झाम्पल त्याच्या आतमध्ये तेल वगैरे
एकदम व्हाईटिश मध्ये, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढंच केलेलं. वा मस्त. आता आपण नूडल्स करूया. आय थिंक याचं नाव नव्हतं लिहिलं, कोणते नूडल्स माहीत नाही, पण थोडं स्पायसी टाईप आहे. बघू. मस्त एकदम. आरोमा म्हणून किंवा टेस्टला म्हणशाल तुम्ही तर थोडं लसणाचा जो फ्लेवर आहे तो या चवीमध्ये, आणि दिसतं पण इथं थोडंसं लसणाचं त्यांनी मिक्स केलेलं आहे. ओव्हरऑल गुड आहे. आणि हाका नूडल्स जे आपण बाहेर खातो बघू इथं पण तसंच आहे. हो, हाका नूडल्स पण खूप छान आहे. मी काय सांगू का, इथं काही स्पॉन्सर करून आलो नाही म्हणून प्रत्येक डिशला छान म्हणते, पण तुम्ही स्वतः या बानेरमध्ये आहे हे दे दनादन रेस्टॉरंट. पूर्ण ॲड्रेस दिलंच मी तुम्हाला, पण क्वालिटीमध्ये खरंच बाप आहे. आणि तुम्हाला गर्दी जर तुम्ही पाहिली ना, गर्दीच सांगून जाईल की का फॅमिलीच्या फॅमिली इथं येतात बसायला. तर खरंच ऑसम, मला खरंच आवडलं ही टेस्ट. आता हे सगळं संपवतो, त्याच्यानंतर आपण डायरेक्ट मेन कोर्स वळूया. कारण की तुम्ही पण आता पाहून थकले नसाल, तुमची जीभ थकली असेल, कारण की तुम्हाला भूक लागली असणार एवढं पाहून. तर आपण मेन कोर्स पण दाखवूया. चला मग आता हे खातो. हां मित्रांनो, फायनली आपण मेन कोर्स वळलेला आहे. खूप खाल्लेलं आहे आपण. तर मेन कोर्समध्ये तुम्हाला राजस्थानी, पंजाबी, ओरल व्हेज रेस्टॉरंट आहे, राजस्थानी, पंजाबी वगैरे आहे. आणि स्ट्रीट फूडमध्ये पावभाजी आता सध्या अवेलेबल आहे त्यांच्या इथं, आणि महाराष्ट्रीयन तर आहेच. तर मला जेवढं जाऊन मी तेवढं आणलं. राजस्थानमध्ये दाल बाटी चुरमा, गट्टीची भाजी वगैरे होती, पण आपण फक्त जे थोडंफार मोस्टली खाल्लं जातं ते मी ते चूज करून आणलं आहे. तर याच्या व्यतिरिक्त बाकीचे ऑप्शन्स आहे. आणि याच्यात फुलके, मक्खन टाकून मक्खनची रोटी वगैरे असते काहीतरी बोलले, आणि बाजरीची भाकर. आणि आता जर याच्यात बघितलं तुम्ही, ही पंजाबी कढी आहे, राजस्थानी कढी आय थिंक काहीतरी, आणि ही पंजाबी कढी वगैरे गुजराती आणि पंजाबी, सॉरी माय कन्फ्युजन. आणि त्याच्यानंतर दाल मखनी, पनीरची भाजी आहे, छोलेची भाजी आहे, भेंडी मसाला आहे, पावभाजी वगैरे, पुलाव आणला आहे थोडासा, आणि दाल तडका आणि राईस. कारण की मोस्टली हे आपण खातच राहतो कोणत्या पण रेस्टॉरंटमध्ये. तर इथं येऊन परवडणारं आहे का अनलिमिटेडमध्ये, तर आपण बघूया. चालू करतो मी. एवढं सगळं आपल्या सुधारत नाही करून चालू करू, पण चला पहिल्या फुलक्याची भाजी घेऊ. हां, आणि हे दाल मखनी त्याच्यातून चालू करू. अप्रतिम अप्रतिम, खरं सांगतो ऑसम. आपलं महाराष्ट्रीयन भेंडी, बेंगन मसाला पण होता, पण आता जेवढं आहे मी तेवढं पटकन दाखवते. वा, भेंडीची भाजी तर असं आपल्या घरच्यासारखीच झाली. जी आमची भेंडी आपण मसाल्याची करतो ना, सेम तशी, काहीच फरक नाही. पनीरची खाऊ आपण. पनीरची पण चव खरं लय भारी. वा, तर ही भाजी मला लक्षात नाही राहू कोणती, पण ठीक आहे, टेस्ट करून बघू. बुफेमध्ये खूप सारा असल्यानं ते खाली वाचून पण घेत नाही, आपण डायरेक्ट चालू करतो. पण तरी बघू कशी भारी. एवढ्या सगळ्या भाजीची टेस्ट ही परवडणार आहे जेवढ्या अनलिमिटेड बुफेमध्ये आहे. आणि रिव्हील करतोच मी आता. मेन कोर्स खातोय तर स्वीट पण घेणार आहे, पण मेन कोर्सच रिव्हील करतो की 399 प्राईस आहे त्या ओव्हरऑल अनलिमिटेड बुफेची, जिथं तुम्हाला 111+ व्हरायटीज दिले जातात. काही जे पदार्थ असतात ते त्यांचे वीकली चेंज होतात, पण ओव्हरऑल खूप चांगलं आहे, खूप म्हणजे खूप चांगली आहे. तर 400 रुपयामध्ये एवढं सगळं परवडणार आहे. पिझ्झापासून, पाणीपुरीपासून, मेन कोर्स, स्वीट, रायता वगैरे, पास्ता, चायनीज आयटम्स फर्स्ट, त्याच्यानंतर आपले फ्रूट्स पण दिले जातं. इवन आत्ता सीजनल आहे मला आंबरस पण आहे. आणि स्वीट नुसतं एक स्वीट वगैरे नाही, गुलाबजामुन, केसर पेढा, सुजीचा हलवा, म्हणजे खूप सारं आहे. सूप्समध्ये पण खूप सारी व्हरायटीज आहे. तर ओव्हरऑल मी तुम्हाला खरं सांगतो, क्वालिटीमध्ये कुठं कॉम्प्रोमाइज नाही. आपण मोस्टली पाहतो अनलिमिटेड जिथं असतं तिथं असतं जरा क्वालिटीमध्ये, पण मी शपथ सांगतो तुम्हाला, ही गर्दी सांगून जाईन की क्वालिटीमध्ये कुठंच त्यांनी कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे. प्लस व्हरायटीज, व्हेजमध्ये व्हरायटीज इतके आहेत, त्यामुळे तुम्ही विचार करूच शकता की खरंच भारी आहे. मेन कोर्स तर तुम्ही पाहिलं, तर स्वीटमध्ये काय काय इथे इन्क्लूड आहे तर तुम्ही पाहू शकतात. गुलाबजामुन वगैरे इन्क्लूड आहे, पायनॅपल शिरा आहे, हा केसर पेढा, आणि ही यांची लस्सी, ड्रायफ्रूट लस्सी म्हणून आहे, आणि
आपला आंबारस जो पाहिजेनच आहे मे महिन्याचं सीझन असलं. आणि हे योगट म्हणता येईल किंवा स्ट्रॉबेरीचं काहीतरी फ्लेवर आहे, खूप छान आहे दहीसारखं. तर योगटच असेल मे बी, स्ट्रॉबेरी योगट वगैरे. तर आपण गुलाबजामुन स्टार्ट करू. एकदम फ्रेश गुलाबजामुन आहे. कोण भाजला इतका सॉफ्ट आणि मऊ आहे. खूप मस्त गुलाबजामुन आहे. उगाच आतमध्ये ना बाहेर आपण कधी खातो खूप हार्ड काहीतरी आतमध्ये राहतं, शिजलेलं राहत नाही ते. पण याच्यात आहे ना खूप सगळं जे आतमध्ये पाहू शकतात ते एकदम सगळं आहे ना सॉफ्ट आहे. वा पायनॅपल चिराचा वास आणि मन तृप्त होते. बघू पायनॅपल चिरा कसं चालतं. मस्त खूप आवडलं. वा ठीक आहे. सगळ्यामध्ये ना लस्सी ठीकठाक आहे, बाकी सगळं ओके. आता आंबारस खूप छान आहे. आता मी खरं आंबारस नाही म्हणता येणार, स्लाइसच म्हणता येणार. पण खूप चांगलं आहे, असं नाही की खूपच वाईट आहे. आणि स्ट्रॉबेरीचं योगट वगैरे म्हणलं होतं. वा असं काहीतरी वेगळं आहे. तर नाव नव्हतं लिहिलं पण खूप भारी आहे. तर मित्रांनो आपण खाऊन आलो आहे. तर ज्यासाठी मी वाट बघत होते ॲड्रेसची, तर ॲड्रेस आहे बाणेरचं जे डीमार्ट आहे तुम्ही पाहू शकतात. बाणेरचं जर डीमार्ट आहे आणि माझ्या मागं प्रसिद्ध बाणेरचं मणिपाल हॉस्पिटल आहे. तर त्या मणिपाल हॉस्पिटलच्या बाजूला रायचंदानी बिल्डिंग आहे 45 स्ट्रीट नावाची. तिथं वरती दे दनादन रेस्टॉरंट आहे फर्स्ट फ्लोअरला. तर तुम्ही नक्की दे दनादन ह्या रेस्टॉरंटला आस्वाद घ्यायला नक्की या. तर फायनली मित्रांनो आपल्या दे दनादनची इंडियात लार्जेस्ट 111 व्हरायटीज असलेलं बुफे आपण अनलिमिटेड खाल्लेलं आहे. ओव्हरऑल बुफे मला खूप आवडलं. क्वालिटीमध्ये खरंच खूप छान होतं, जेन्युनली खूप छान होतं. कारण की 400 रुपयेमध्ये त्यांनी खूप साऱ्या व्हरायटीज, आणि ते पण व्हेजमध्ये जर तुम्हाला ठेवायचं आहे तर खूप विचार करून ठेवावे लागतात. बट त्यांनी क्वालिटी चायनीजपासून पंजाबी, महाराष्ट्रीयन स्ट्रीट फूडपासून सूप, स्टार्टर्स, साईड फिलर्स, डिशेस हे सगळं होतं. परत स्वीट्स पण आहे, स्वीट्समध्ये पण खूप सारे मल्टिपल ऑप्शन्स आहे. तर खरंच ओव्हरऑल, आणि नुसतं त्यांनी फूड नाही दिलं तर त्यांच्या पॅम्पलेटमध्ये मी पाहिलं प्रीमियम क्वालिटीचे इंग्रेडियंट्स वापरले जातात. गोवर्धन घीपासून एव्हरेस्ट, टाटा, फॉर्च्यून ऑइलमध्ये ते सगळं आहे. प्लस त्यांच्याकडं पार्टी स्पेस पण आहे, तुम्ही पाहिलीच असाल. तर ओव्हरऑल खूप चांगलं रेस्टॉरंट होतं. आणि तुम्ही गर्दी सांगूनच जाते की त्याची टेस्ट काय आहे. तर कसा वाटला आमचा व्हिडिओ, कशी वाटली ही भटकंती. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आत्तापुरतं धन्यवाद. बाय बाय.